गुड मॉर्निंग वगैरे फार जुनं झालं ब्रिटिश काळात. आता आपण आपल्या शुद्ध मराठीमध्ये आपण हा शब्द सगळ्यांना म्हणायचं आहे. बरोबर आहे? छान वाटलं ना? ओके. मला 1 तासाचा अवधी दिलेला आहे, पण थोडासा एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय, एका पेशंटला अपॉइंटमेंट दिली 7 ते 8 कार्यक्रमांना, आणि त्याला मी आता 8:30ला इन्व्हाइट केलं आहे, तिथे बोलवलं आहे. तर थोडंसं कदाचित मला थोडं लवकर जावं लागेल. पण तरी पण मॅक्झिमम चांगले काय माहिती आणि चांगले हास्य प्रकार तुम्हाला भरपूर हसवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुमची सगळ्यांची हसण्याची तयारी आहे का? हसायला कोणाला आवडत नाही त्यांनी हात वर करा. हसायला आवडत नाही म्हणजे एकही हात वर नाही. एक हात वर होत होता, खाली आला, ऐकायला चुकले होते. तर लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेला हसता त्यावेळेला जग तुमच्यावर येतं. तुम्ही का हसता म्हणून माहिती नाही, पण बघत नाही, पण तुमच्या हसायला सगळेजण एकत्र येतात. पण जेव्हा तुम्ही एकटे रडता जोरदाराने, कोण बरोबर येते का? हे कोण? तुम्ही एकटं रडत बसा, आम्हाला काय तुमच्या रडायची इच्छा नाही. ती सगळ्यांची भावना असते. बरोबर आहे ना? तर आज आपण सगळ्यांनी हसायचं आहे आणि ग्रुपमध्ये हसायचं आहे. एकटं हसण्यापेक्षा ग्रुपमध्ये हसण्याची मजा आहे, ती आज आपण अनुभवायची. आता थोडीशी 5 मिनिटं आपण माहिती द्या, आणि मॅक्सिमम आपण हास्याबद्दलची माहिती आणि त्याचे फायदे, आणि मग नंतर आपण प्रात्यक्षिक आपण करून हास्य म्हणजे सगळेजण आपण सगळे मिळून करायचं आहे. जगामध्ये तुम्हाला माहित आहे की फक्त मनुष्य प्राणी असू शकतो. मनुष्य प्राण्याच्या दुसरा कुठलाही प्राणी मात्र या पृथ्वी तलावर हसवू शकत नाही. आणि अलीकडे 1958 साली असा शोध लागला नॉर्मन कुजन या सायंटिस्टनं की जर तुम्ही खळखळून हास्य केलं तर तुम्हाला कुठलाही आजार होत नाही. आणि हे ज्यावेळेला बातमी पेपर मारली त्यावेळेला म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड खळबळ मारली. आणि हसण्यानं तर आपले सगळे आजार बरे होतात, हे कसं काय शक्य आहे? तर त्यांनी अनुभव घेतले, त्यांनी वाचन केलं, त्याच्यावर माहिती दिली, त्याच्यावर पुस्तक लिहिलं. नॉर्मन कुजिन म्हणून त्या सायंटिस्टचं नाव आहे. ॲनाटॉमी ऑफ इलनेस हे पुस्तकाचं नाव आहे. आणि त्याच्यावर त्यांनी ते सगळी माहिती दिलेली आहे. मी ते पुस्तक वाचलेलं आहे आणि अतिशय सुंदर माहिती दिली आहे. तर आता आपण हास्य क्लबबद्दल काय होते हसल्यानंतर करून ती माहिती घेऊया आणि त्याचे फायदे सांगतात. मग आपण लगेच हास्याकडे व्हायचं आहे. ज्याला आपण खळखळून हसतो त्याला आपल्या शरीरातल्या चेहऱ्यामध्ये 16 स्नायू आहेत, छोटे छोटे, त्या सगळ्यांचा व्यायाम होतो. त्यामुळे चेहरा तुमचा सुंदर दिसतो आणि यू लुक यंगर दॅन एज ग्रुप. तुमच्या वयापेक्षा तुम्ही तरुण दिसाल आणि हे कोणाला आवडणार नाही? तुम्ही तुमच्या वयापेक्षा यंग दिसणार कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतंय. महिलांना तर जास्तच आवडतंय. बाहेरची कॉस्मेटिक लावण्यापेक्षा तर तुम्ही रोज हास्य केलात 15 मिनिटं, तुम्हाला कधी सुरकुत्या पडणार नाही. चेहरा तुमचा टवटवीत दिसेल, टोमॅटो फ्रेश सारखा चेहरा दिसेल. स्वयंत्र तुमचं आपण चांगलं होईल, फुफ्फुसाचा व्यायाम होईल, तुमची इम्युनिटी वाढेल, रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. पोट हात बाहेर होतं, हात घासताना नंतर बघा तुम्ही कपाळभाती होते, तेव्हा पोटातले सगळे आवड घुसवले. त्याला आम्ही इंटरनल जॉगिंग म्हणतो. खळखळून असल्यानंतर 80 स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळं एकदा तुम्ही करतो असं केलं तर इतके त्याचे व्यायाम सगळे होतात. त्याशिवाय मेंदूमधून एन्डॉर्फिन, सेरोटोनिन, डोपामाइन हे आनंदाचे हार्मोन बाहेर पडतात नैसर्गिकरित्या, ज्याला एकही पैसा द्यायची गरज नाही. आणि त्याचे हे काय ॲक्शन काय आहे? अनाल्जिन, नोवाल्जिन, मॉर्फिन, हे अनाल्जेसिक म्हणजे पेन किलर आपण वरून घेतो. गुडघा दुखतं, हे दुखतं, ते दुखतं, ते घ्यायची गरज नाही. तुम्ही जर हसला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला नैसर्गिकरित्या एन्डॉर्फिन बाहेर पडणार आहे. फक्त एकच कंडिशन आहे, देवाना त्याला सगळी कंडिशन आहे, तुम्ही हसायला पाहिजे. तुम्ही रडता एन्डॉर्फिन येणार नाही, दुःखात असताना येणार नाही. तुम्ही हसलं पाहिजे, तुम्ही आनंदी राहिले पाहिजे. त्याला एन्डॉर्फिन, सेरोटोनिन, डोपामाइन हे सगळे बाहेर पडणार आहे. त्यामुळे त्याचा तुमच्या बॉडीवर दिवसभर चांगला इफेक्ट होणार आहे आणि तुमचं जे काय दुःख असेल ते सगळं कमी होणार आहे. तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100 पैकी 70% हे मेंटल स्ट्रेसमुळे तुमचे आजारी असतात.
त्यांना माहीत नसतं की आपण काय आजारी पडलो. तर खरे आजार हे खूप कमी आहेत, पण मेंटली आपण टेन्शन जे असतं, स्ट्रेस असतो, तो कमी व्हायचा असेल तर आपल्याला खरखून हास्य केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं तुमचं ब्लड प्रेशर, डायबिटीज, दमा, सर्दीवात हे सगळं नाहीच होत आहे. आता गेली 29 वर्ष कोल्हापूरमध्ये आम्ही हे सुरू केलेलं आहे. सगळ्या गार्डनमध्ये कोल्हापूरमध्ये हे सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच गावामध्ये सुद्धा आम्ही ती चालू केलेलं आहे. आणि आज ही मुवमेंट जिथं सुरू आहे तिथं कधी बंद पडली होती. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 50 ते 70, 80, 100 कमी जास्त लोकसंख्या आहे. काही ठिकाणी सकाळी, काही ठिकाणी संध्याकाळी, प्रत्येक ठिकाणी हे सुरू आहे. आता 1 जूनला पेठ बोलावमध्ये रौप्य महोत्सवचा कार्यक्रम आहे. त्या दिवशी मला सकाळी 6 वाजता नारळ फोडून आपलं त्यांचं उद्घाटन करायचं आहे आणि रौप्य महोत्सव सेलिब्रेट करायचं आहे. म्हणजे असे आमचे कार्यक्रम देवत असतात. या कार्यक्रमात मी एकही नाही पासून चार्ज करत नाही. कुठल्याही भारतामध्ये कुठल्या हास्यगृहाला कमीत कमी 10-12 हजार हास्यक्लब ऑल ओव्हर आपल्या इंडियामध्ये आहे. 120 देशामध्ये ही हास्यक्लबची चळवळ पसरली आहे. जगातला पहिला हास्यक्लब मुंबईमध्ये अंधेरीला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये डॉक्टर मदन कटरा आणि माधुरी कटरा यांनी चालू केला. 5 फक्त लोक होते, पण तरी आज संख्यात वाढून 500 झाली. नंतर मग जागा कमी पडली गाडी म्हणून मग संख्या दुसरीकडे वेगवेगळे हास्य सुरू झाले. नंतर डॉक्टर धनंजय मुंडे सगळ्यांनाच माहिती आहे, अतिशय प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन, योगातज्ञ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1998ला मी हास्यक्लबची माहिती घेतली 2 दिवस. 18 आणि 19 जानेवारी 1998 आणि 20 जानेवारीला मी इंडिपेंडंटली त्र्यंबोली हिलवर लाफ्टर क्लब सुरू केला. आणि त्याचे फायदे म्हणजे तुम्ही विचारू नका, आनंद फायदे आहेत. आपली वेळ कमी आहे, पण तरी पण तुम्हाला सांगतो, खरखून हसल्यानंतर आपल्याला छातीमध्ये डोक्यामध्ये पोटाचं निगेटिव्ह प्रेशर तयार होतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या मोठ्या होतात, रक्ताचा प्रवाह वाढतो आणि सगळ्या अवयवांना रक्तप्रवाह झाल्यामुळं तुम्हाला सगळे तुमचे अवयव हे 100% काम करावं लागतात. त्यामुळे तुम्हाला कुठलाही आजार होत नाही. तुम्ही ताजे तवान अगदी जवान माणसाचं राहू शकता. यंग माणसाला तुम्ही दिसता, किती वय झालं तरी. वय किती वाढलं तर तुम्ही मनानं यंग राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते या हास्यमधून तुम्ही साध्य करू शकता. तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसते, तुमचे एकमेकाचे रिलेशन चांगले होतात, सर्दी नाहीशी होती, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हे संधिवात, आमच्याकडे सगळे उदाहरणं आहेत. माझी फॅमिली डायबिटिक आहे, जवळजवळ 4-5 डायबिटीज आहेत, पण मला आजपर्यंत डायबिटीज झाला नाही आणि होणार नाही याची मी 100% गॅरंटी देतो. आय एम ॲब्सोल्युटली एन्जॉय माय लाईफ. जर एक दिवस गेलो नाही तर महिनाभर गेले असं मला वाटतं. पहाटे 5ला उठून 6 वाजता जायचं, हा सगळं सुरू करायचं, 6:15 फुल एन्जॉयमेंट असते आमच्याकडे. आणि अतिशय सुंदर असे योगा आणि हे व्यायाम प्रकार आमच्याकडे आहे. तर आता आपण हे सुरू करताना 4 स्टेप आहेत. म्हणजे पहिल्यांदा आहे ते क्लॅपिंग, नंतर लाफिंग, नंतर डीप ब्रिथिंग. या अशा 3-4 स्टेज आहेत, त्या आपण आता घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण सुरू करताना तुम्ही खुर्च्या बाजूला करा आणि सगळेजण उभे राहा. खुर्च्या पूर्ण बाजूला घ्या. तुम्हाला एन्जॉय पूर्ण करायला असेल तर ते तुम्हाला म्हणजे अडथळा होईल. तुम्ही बाजूला सर माईक लागणार. हॅलो हॅलो, कुठल्या वेळ घालू नका, बोलू नका. आपल्याला वेळ कमी आहे आणि मॅक्झिमम आपल्या हसायचं आहे ना. मोठा गोल काय मोठा सरकार
आपल्या ज्या 4 स्टेप आहेत त्या 4 पहिली स्टेज आहे क्लॅपिंग करायचं आहे. तर क्लॅपिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. क्लॅपिंग देणार. हो 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 आपण फक्त 4 वेळा करायचं आहे. असं केल्यानंतर ओके. आता जसं आपण वॉर्मअप करतो कुठला एक्सरसाइज करताना तसं हा सगळं व्यायाम करताना आम्ही वॉर्मअप करतो. तर ते जे वॉर्मअप एक्सरसाइज केलेले ते मी आता आपण करायचे सगळ्यांनी. तर सुरुवातीला आपण सगळ्यांनी च्युइंगम घ्यायचं आहे. तोंडात च्युइंगम आहे समजून आपण च्युइंगम चावून खायला चालू करायचं आहे. चेहऱ्याचे सगळ्यांचे व्यायाम खूप सुंदर व्यायाम आहे. स्टार्ट करा. एकदम तोंडाला समजून खायला चालू करा. ओके. आता चूल पाहिजे एकदा गालाटे एकदा उठण. आता उठाला तुम्ही लावा. आता तोंडातून चिपला चिपला. ओके. आता आपण फुग्यात हवा भरायची. फुग्यामध्ये आपण हवा दोन्ही पाय नंतर घ्या. हात समोर करा. 1 2 3 4 5 म्हणणार आहे. आता प्रत्येक वेळेला आपण हवा छातीतनं तिथे सोडणार आहे आणि फुगा मोठा होणार आहे. 5 वेळेला फुगा असा मोठा होणार आहे आणि तो फुटणार आहे. तो फुट झाला 5 झाल्यानंतर जेव्हा फुटतो त्याला फट म्हणायचं आपण जोडलं. ओके. हा चेहऱ्याचा आणि आपल्या फुटूचा अतिशय सुंदर आहे. चला फुग्यामध्ये दोन्ही पाय नंतर बोल नका प्लीज बोल नका. वेळ काय आपल्याला तुम्ही हे केलं तर तुम्हाला आनंद मिळाला. दोन्यासमोर फुग्याजवळ येता. सगळे व्यायाम हाताचे आहे. ओके. चला डोक्याचा पूर्ण वाढणार आहे ते केल्यानं. आता आपण कपाळाला मसाज करायचा. कपाळाचं जे आपल्या आठ्यामध्ये पडतात नाही त्या नाही ठेवणार. आता तुम्ही यात नाही तुम्हाला पडणार नाही. पण तुम्ही आत्तापासून हसायला तर आयुष्यात तरी आठे पडणार. डोळ्याच्या वरून खाल्लं तुम्ही हात फिरवायचे. डोळ्याची काळी वर्तुळ राहणार फिश कसा असतोय. फिश कसे दोन्ही बोटाची मुवमेंट करतो आपण करायचं. लहान मुलं स्माइलिंग फिश स्माइलिंग फिश. 5 वेळा बोल नका ते एक्सरसाइज आहे.
जवान असतात आणि हे सगळं फुकटमध्ये हो आणि वोट वर घ्यायचे झाड मान्यात चांगलं असतं माझ्या येणार नाही अतिशय सुंदर एक्सरसाइज आहे. आता आपण काय करताय होटल व्यायाम वाढणार नाही आणि कमी होणार आहे. वाढले तरी आजार होतो कमी झाले तरी आजार होतो. हा मसाला रोग केला एकदम नॉर्मल आहे. तर अतिशय याचा फायदा खूप चांगला आहे. आता परत मागे मानेला करा आता तुम्ही काय करता समोर फुट बंद करा फुट बंद. आता आपण किरकोळ असे करणार आहे. किरकोळ कसं करतोय हात ऐका इथं मूठ तुम्ही मारल्या तर हार्टला प्रसार होणार आहे. तुमच्या हार्टच्या हृदयाच्या महिन्या मोठ्या बनलाय. हार्ट अटॅकचं प्रमाण तुमचं कमीत कमी नाहीच होणार आहे. आणि इथं थायमंड कुठून गती आहे त्या थायमंडचं सुद्धा व्यायाम आहे. ओके आणि थोडीफार अंतर दुनियासमोर किरकोळ असते फार माझ्या हातचे कमी होणार. मला जरा पेशंटचे अपॉइंटमेंट आहे लवकर द्यायची. तर तुम्ही आपण सगळ्यांनी न बोलता मी सांगतो की जरा त्याप्रमाणे करा. ओके आता आपण दोन्ही हात सोबत करा. हात अशी मोठी करा बोला. आता मी सांगणार दोन्ही हात मागायचे. एक म्हणजे हात मागायचा श्वास मी थांबायचा. हा 15 सेकंड थांबायचा. 2 म्हणले की श्वास सोडायचा आणि खळगून असायचं. बरोबर आहे समजलं. हात चालू करा. बोटं चाललेली अँटी डायबिटिक एक्सरसाइज आहे. अँटी डायबिटीस म्हणजे आता तुम्ही सगळे जण आहे कोणाला डायबिटीस वगैरे असेल असं मलाही वाटत नाही आहे. पण ज्या तुम्ही वय जास्त होईल पैसे कमवाल
त्यात पोट सुटल आणि तुम्हाला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर सांगतील त्यावेळेला तुम्हाला हे एक्सरसाइज जर केला आयुष्यात डायबिटीज होणार नाही. हाताची पोट आणि पाय याचा हा व्यायाम ह्याच्यामुळे काय होतंय रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे डायबिटीज न्यूरोपॅथी वगैरे बाकीचे काही आजार ह्याच्यातून होत नाही. अगदी सुंदर असा साधा सोपा व्यायाम आहे. आता आपण दोन्ही हात कमरेवर युट्यूबाची पोझिशन घ्यायची आहे आणि चमकार उड्या मारायच्या खाली हलकी मारली हसत हसत म्हणायचं. पायाच्या आपल्याला शिरा आहे त्याचा हात खूप छान आहे. आपल्या पायाला दुसरा हात त्याला कृपया बोलून नाही तर बरेच त्याला प्लीज तुम्ही न बोलता जरा ऐकून घ्या. तुमच्या खूप फायद्याचं मी सांगतो आणि वेळ कमी आहे मला जास्त तुम्हाला हे व्यायाम केल्यामुळे तुम्हाला व्हेरिकोज भेट जे नागिन म्हणतात तो आजार होत नाही. सिंपल आणि साधा तिथे सुंदर असं व्यायाम आहे. त्या पायाला हात दुसरा हात होता पहिला हात येत आहे दुसरा हात येत आहे. हा व्यायाम तुमच्या रोज केला तर तुम्हाला व्हेरिकोज भेट तो आजार होणार. आता शेवट एक आहे तुम्हाला जरा आपण अग्निशार करायचं आणि म्हणजे अग्निशार प्राण आहे तर दुनियात बसला आता काय करायचं हात खाली घ्यायचे श्वास खूप मोठा आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे आता हा जॉईंट आहे हा जॉईंट कधीही बाद होणार नाही. हा जॉईंट जर बाद झाला तर तोंड उघडता येत नाही. तोंड बंद झालं तर काय होणार खायला मिळणार नाही आणि तुमचं तोंड उघडता येणार नाही. बोलणं बंद खाणं बंद सगळं बंद. त्यामुळे हा जॉईंट खूप महत्वाचा आहे टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट. त्याच्यासाठी हा व्यायाम करायचा आणि इथं सुरकड्या बनवणार वेळावर हात जोडून विनंती करतो. वेळ जवळपास झाली मला निघायला लागणार आहे तर तुम्ही जर असं पडत राहिला तर मला थांबू शकणार नाही आहे कारण मला 8:30ला अपॉइंटमेंट दिल्या. मी थांबले म्हणजे फक्त सरांनी विनंती केली थोड्या वेळाने या. 7 ते 8 कार्यक्रम होता पण काही कार्यक्रमामुळे तुम्हाला काहीतरी वेळ झाला. शेवटचे स्पीकर लेट आले व तुमचं जेवण वगैरे सगळं वेळ झालं. आता मला फक्त 7-10 असे घ्यायचे आहेत तर ती शांतपणे पटापट करून घेतली तर बरोबर नाही तर मग मला कार्यक्रम थांबवायला पाहिजे. ओके तर तयार पहिला असं एक बघायचं कौतुक करायचं आहे. तुझं शर्ट चांगला आहे तू किती छान दिसतो तुझे केस किती छान दिसतात एक वेळ कौतुक करायचं आहे. चला हात वरती असं करा कौतुक आपण भागडा असे करायचं बाराकडे चला एक भागडा
फुफ्फुसाचा व्यायाम करा, चेहऱ्याचे व्यायाम करा. अतिशय सुंदर असं घ्यायचं. आता पुढचं असं घ्यायचं आहे, मंत्री असतो. 5 वर्षांनी एकदा मंत्री येतात, पाया पडतात, हसतात आणि सांगतात 5 वर्षांनी परत येतो. आता मला मंत्री करून द्या. नंतर मी 5 वर्ष येतो. चला मंत्र्याच्या जेवण झालंय. सगळ्यांनी आता छानपैकी लस्सी पिऊया. लस्सी एकदम लस्सी चांगलं जबरदस्त आहे. चला एक तास सगळ्यांनी हातात चालू करायचं. प्रसिद्ध आहे वाद घालायचं, हे करायचं, हे करायचं. ओके, आपण हसत हसून वाद घालायचं, भांडणाशिवाय वगैरे काही नाही. ओके, चला बघू येतो. Johnny, Johnny, eating sugar, daily life, available. Johnny, Johnny, eating sugar, daily life, available.
लवंगी मिरची हातात घ्या आणि खावा. कुस्ती खेळायच्या आणि मग नंतर त्याला पाळायच्या माणूस कसा भर कसा असतोय आणि कसा हसतोय याचा आपण दाखवलं आहे. भर हो हा ही हो पण ते करता करता आपण हा 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 ही हो 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 डावीकडे थोड उजवीकडे 1 मिनिट स्लोगन मी देणार आहे. आपल्यामध्ये पॉझिटिव्ह स्लोगन असेल, वी आर द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड, वी आर हेल्थिएस्ट पर्सन इन द वर्ल्ड, वी आर यंगेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, वी आर ब्युटिफुल पीपल इन द वर्ल्ड आणि वी आर लाफ्टर. प्रत्येक वाक्याला तुम्ही कोरा फेस म्हणायला तुमचा आवाज रंगाला जाणार.
बरोबर आहे? उद्या पुढे आवडतात व्याधी हक्कात पास झाली नवा व्याध्यात पास झाली नवा व्याध्यात पास झाली नवा ब्युटिफुल पीपल इन द वर्ल्ड मी एक कविता म्हणणार आहे 3-4 मिनिटाची आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही सगळ्यांनी हा हा म्हणायचं मी काय म्हणणार दिगंबर बोर्डिंग में हा 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 हात चिकलून में हा काय नाही म्हणत आपली सिंगिंग डान्सिंग जगात अत्यंत आनंद या 3 गोष्टी आहेत क्लासिक सिंगिंग डान्सिंग त्याला गरीब श्रीमंत काही नाही कुणी या 3 गोष्टी कुठेही करू शकतो तुम्ही हसू शकता डान्स करू शकता गाणं करू शकता कोणालाही बंधन नाही आणि ह्याच्यामध्ये जो आनंद मिळतो जगात कुठल्याही गोष्टी मिळत नाही आणि त्यामध्ये एक टाळ्या वाजवतं म्हणजे ही कोल्हापुरी मिसळ आता आपण ही कविता म्हणणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी रात्री व्हिडिओमध्ये सगळ्यांचे चेहरे दिसू दे खूप चांगली कविता आहे आजच्याचा सगळा अर्थ ह्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी लाफिंग सिंगिंग डान्सिंग क्लॅपिंग करतात ओके सुरू करूया जा 1 2 हा 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 3 4 1 2 3 4 आज में दसरा तुम में दिगंबर बोली में जैन बोली में स्वागत है सुंदर मौसम सुबह सुहानी शाम सुहानी बड़ी मस्तानी अरे मिलना जुलना भूलना किल्ला अरे कुछ रहना इनको रास्ता सीखो अपना चौका हो मत शर्माओ दिल को खोलो रोक बनाओ हंसी हंसी घूम दिए नाचो नाचो घूम नाचो
इथं सर्वांना आशीर्वाद. एक मिनिट आपल्या सर्वांना मॅक्झिमम काय केलं पेशंटचा फोन येऊन गेला 15 मिनिट झाली. विद्यार्थ्यांनी बाहेर जायचं. आपण आता आज हा कार्यक्रम थांबूया. त्याला अजून वेळ मिळाला असता तर अजून हास्य घेतले असते. 70-80 प्रकारचे हास्य आहेत आमच्याकडे. हे आता मी फक्त 10-15 दाखवले तुम्हाला. ओके, आता कार्यक्रम आपला संपला असं मी जाहीर करतो आणि सर्वांनी एन्जॉय केला.